Hello everyone. In last lecture we are going to discuss about malaria. In this disease we are going to discuss here signs and symptoms of malaria as well as mode of transmission of malaria and life cycle of malaria. Then in today's lecture we are going to discuss here the diagnosis and treatment of malaria as well as prevention and control of malaria, and the next disease amoebiasis. All these points are discussed in this lecture. So first point is a diagnosis and treatment. Diagnosis means निदान करणे. म्हणजे जर सिम्पटम दिसायला लागले तर आपण नेमकं काय आहे हे निदान करतो, आणि निदान करण्यासाठी पहिला आपण काय करतो, वेगवेगळ्या टेस्ट करतो. मग याच्यासाठी डायग्नोसिस, मलेरिया कॅन बी डायग्नोज्ड बाय मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मिअर. म्हणजे याच्यासाठी आपण ब्लड चेकअपला देतो. ब्लड स्मिअर म्हणजेच काय, रक्ताची काय केली जाते, स्मिअर काढून घेतली जाते. ब्लड स्लाइडवर घेऊन त्याचा स्मिअर काढून मायक्रोस्कोप खाली त्याचा बारीक ऑब्झर्वेशन केलं जातं. अँड अदर रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट बेस्ड ऑन न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे त्या ब्लडमध्ये ब्लड सेल्स ज्या आहेत त्याच्यामधल्या डायग्नोस्टिक्स टेस्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिडच्या टेस्ट केल्या जातात. म्हणजे न्यूक्लिक ॲसिड ज्या आहेत तर न्यूक्लिक ॲसिड टेस्ट ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक ह्या टेक्निकचा वापर करून ह्या ब्लडच्या टेस्ट केल्या जातात, आणि त्याच्यातून मग मलेरियाचा पॅरासाइट जर शरीरामध्ये आढळला तर याचा अर्थ आहे की हा डिसीज काय आहे, मलेरियाच आहे. देन नेक्स्ट ट्रीटमेंट. ट्रीटमेंट म्हणजे नेमकं ट्रीटमेंट काय आहे याच्यावरती, तर ट्रीटमेंट ऑफ मलेरिया इन्क्लूड्स. मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये ही ट्रीटमेंट कशावर इन्क्लूड आहे बघा, आर्टिमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज. आर्टिमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज, याला शॉर्टमध्ये ACTS असं म्हणतात. ACTS, आर्टिमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज. म्हणजे इथं अनेक प्रकारच्या थेरपी एकत्र करून त्याचा लॉंग फॉर्म आहे आर्टिमिसिन्स बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज. अनेक थेरपी याच्यामध्ये ॲड आहेत. याच्यामध्ये मुख्यत्वे WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं रेकमेंड केलेली, म्हणजे त्यांनी ठरवून दिलेली औषधं दिली जातात. त्याच्यामध्ये 5 डिफरंट ACTs म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 5 वेगवेगळ्या प्रकारचे ACTs आहेत. त्यातले काहीच इथं मेन्शन केलेले आहेत. व्हेरियस कॉम्बिनेशन्स ऑफ, मग ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे बघा, व्हेरियस कॉम्बिनेशन्स ऑफ आर्टिसुनेट, देन सल्फॅडोक्साइन, अँड थर्ड वन इज अ पायरीमिथॅमाइन. हे 3 ACTs आहेत. हे 3 ACTs असून ह्याच्या कॉम्बिनेशनच्या बरोबरच आणखीन एक घटक त्याच्यामध्ये ऍड केला जातो. तो म्हणजे कुठला बघा, क्विनिन. कुठला, क्विनिन. आताच मी बोलले तुम्हाला की कोरोनावरती जी सुरुवातीला जे म्हणजे ऍक्च्युली हे ट्रीटमेंट नाही आहे, पण कोरोनासाठी जे वापरली जात होती ते काय सांगा, जे औषध वापरलं जात होतं पूर्वी म्हणजे अगदी एप्रिल मे मध्ये ते वापरलेलं औषध कोणतं आहे, त्याचं नाव काय, हायड्रॉक्झिक्लोरोक्विनिन किंवा क्विनॉल. हायड्रॉक्झिक्लोरोक्विनॉल त्यातलंच हे क्विनिन आहे. म्हणजे ह्याचा पण ह्याच्यामध्ये काय केलेला आहे, समावेश केलेला आहे. हे काय हायड्रॉक्झिक्लोरोक्विनॉल हे काय पूर्णतः बरं करणारं, कोरोना क्युअर करणारं औषध नाही आहे. पण तो हायड्रॉक्झिक्लोरोक्विनॉल जो पूर्वी म्हणजे वापरला जायचा, पण तो काय पूर्ण क्युअर करू शकत नाही. तर हे त्यातलं क्विनिन जे आहे हे मलेरियासाठी वापरलं जातं. Then next one is prevention and control. Next point, prevention.
प्रिव्हेन्शन ऑफ मलेरिया अँड कंट्रोल. वी आर गोइंग टू स्टडी हिअर प्रिव्हेन्शन. आता आपण नेहमी म्हणतो बघा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध, इज बेटर दॅन क्युअर. रोग झाल्यावर ट्रीटमेंट करत बसण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून अगोदरच आपण प्रतिबंधात्मक उपाय घेणे, प्रतिबंध करणे हे अगदी चांगलं असतं. बरोबर आहे की नाही? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. अनेक रोग हे असे आहेत की ते झाल्यावर ट्रीटमेंट करत बसून त्याच्यावरती पूर्ण उपचार नाही आहेत. म्हणून आपण कोरोनासाठी पण काय करतोय मुलांना, प्रिव्हेन्शन घेतोय, कारण त्याच्यावर उपचार नाही आहेत ना. आणि म्हणून प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्युअर. म्हणून हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, प्रिव्हेन्शन. अँड कंट्रोल. कंट्रोल म्हणजे आपण नियंत्रण, त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवायचं. तर सगळ्यात सोपं आहे मुलांनो, प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध. कसा प्रतिबंध करू शकतो सांगा आपण. देअरफॉर हिअर वी प्रिव्हेन्शन ऑफ मॉस्किटो बाईट बाय यूजिंग मॉस्किटो नेट्स अँड इन्सेक्ट रिपेलंट्स. इन्सेक्ट रिपेलंट्स म्हणजेच आता इथं आपण इन्सेक्ट रिपेलंट्स म्हणजेच आपण कीटक चावणार नाही त्याच्यासाठी मॉस्किटो रिपेलंट्स वापरतो की नाही घरामध्ये. हे मॉस्किटो रिपेलंट्स आणि त्यानंतर कुठलेही मॉस्किटो नव्हे ते इतर कुठलेही कीटक चावू नयेत ह्याच्यासाठी मॉस्किटो रिपेलंट्स आपण घरामध्ये वापरायचे की जेणेकरून मॉस्किटो चावणार नाही, बाईट करणार नाही आहे. सेकंड वन इज अ स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स. स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स मीन्स कीटकनाशक. कीटकनाशक फवारायला पाहिजेत आपल्या घराच्या अवतीभोवती. जर उघड्यावरती म्हणजे उघड्यावरती गटारे असतील तर त्याच्यावरती किंवा साचलेलं पाणी असेल, सांडपाणी असेल तर त्याच्यावरती नक्कीच काय करायला पाहिजे, कीटकनाशकं फवारली पाहिजेत. बरोबर आहे ना. स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स अँड ड्रेनिंग स्टॅग्नंट वॉटर वेअर मॉस्किटो लेज एग्स. स्टॅग्नंट वॉटर म्हणजे जिथं साचलेलं पाणी असतं ते सतत ड्रेन व्हायला पाहिजे मुलांना. ड्रेन म्हणजे वाहतं असायला पाहिजे. बरोबर आहे ना. कारण का बघा, पाणी साचलं की 100% तिथं काय होतं, डास अंडी घालतात. लक्षात आलं का. पावसाचं पाणी सुद्धा जिथं साचून राहिलं तर तिथं डास काय करतात, लगेच अंडी घालतात. आणि म्हणून पाणी हे नेहमी गटारीतलं वगैरे काय असायला पाहिजे, वाहतं राहायला पाहिजे. ते साचून राहिलं की 100% तिथं काय होतात, डासाची अंडी म्हणजे डास अंडी घालतात आणि त्याच्यामुळं काय होतं, पूर्णपणे डासांची संख्या वाढत जाते. देअरफॉर थर्ड प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मॉस्किटो लार्व्ही. लार्व्ही शब्द आला बघा. लार्व्ही म्हणजे त्याच्या अळ्या. मॉस्किटोच्या ज्या बारीक बारीक अंड्यातून बाहेर पडलेला मॉस्किटो जो असतो की नाही तो अळीच्या रूपात असतो, त्याला लार्व्ही म्हणायचं. मॉस्किटो लार्व्ही कॅन बी कंट्रोल्ड बाय युझिंग गॅम्बुशिया फिश. गप्पी मासे मराठीतला शब्द. गप्पी मासे माहिती आहे नाही ना, माहीत तुम्हाला. गॅम्बुशिया फिश इन फ्रेश वॉटर म्हणजे हा गॅम्बुशिया फ्रेश वॉटर फिश आहे मुलांना, म्हणजे गोड्या पाण्यात हा आढळतो की जेणेकरून आपोआपच डासांच्या ज्या अळ्या असतात तो खाऊन टाकतो. म्हणजे याला बायो कंट्रोल म्हणायचं मुलांना. तिथं आपल्याला काही करावं लागत नाही, आपोआप काय होईल, एक जीव दुसऱ्या जीवाला खाऊन टाकेल. होय की नाही. म्हणूनच काय म्हटलं याला बायो कंट्रोल. लक्षात आलं काही नाही. एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवावरती काय केलेलं आहे, त्यालाच ते संपवलेलं आहे. म्हणजे हा बायो कंट्रोल आहे. आणि जो दुसरा जीव आहे तो घातक आहे ना, आणि म्हणून एका सजीवानं दुसऱ्या सजीवाला इथं खाल्लेला आहे. म्हणून इथं बायो कंट्रोल कन्सेप्ट येतो हा. इथं ऑलरेडी नैसर्गिकपणेच काय झालं, गॅम्बुशिया फिश म्हणजे गप्पी मासे, ह्या गप्पी माशाकडून त्या मॉस्किटोची लार्व्ही खाल्ल्या जातात. आणि म्हणून बघ हे आपण कुठं करू शकतो सांगा, फ्रेश वॉटरमध्ये. म्हणजेच कुठं, आपण गावाकडच्या ज्या विहिरी असतात, कळालं काही नाही, किंवा आपल्या घरामध्ये जर मोठा टँक असेल पाण्याचा तर तिथं आपण हे गप्पी मासे पाळू शकतो. गप्पी मासे त्याच्यामध्ये टाकू शकतो. आपोआप त्या हौदातला पाण्यामधलं सगळे बारीक बारीक जे मॉस्किटोचे लार्व्ही असतील तर ते काय करतात, खाऊन संपवतात. आणि आपोआप काय होईल मग सांगा, मॉस्किटोच्या वाढीवरती नियंत्रण येईल. होय ना. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, इट इज अ बायो कंट्रोल. लक्षात आलं काही नाही. म्हणून एक शासनाचं जे वेगवेगळे स्लोगन्स असतात त्यात आहे बघा, गप्पी मासे पाळा आणि मलेरिया टाळा वगैरे असं आहेच हे स्लोगन. म्हणजे गप्पी मासे हे काय करतात, मॉस्किटोना संपवतात. ठीक आहे ना. आता नेक्स्ट आपण अमीबायासिस
हा पॉईंट अमिबायासिस. अमिबायासिस ह्या डिसीजच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. कुठला डिसीज असणार म्हणजे कोणता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असणार आहे? अमिबा. अँड देअरफॉर अमिबायासिस इज ऑल्सो नोन ॲज अमिबिक डिसेंट्री. हा डिसीज आहे मुलांनो. अमिबायासिस हा डिसीज आहे. म्हणजे हा अमिबायासिसमध्ये अमिबा हा पॅथोजन आहे आणि अमिबायासिस याचा अर्थ आहे अमिबिक डिसेंट्री. डिसेंट्री मीन्स जुलाब, तुम्हाला माहित आहे. आणि अमिबामुळे निर्माण होणारी डिसेंट्री आहे. कळालं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे दूषित पाण्यामुळं पसरते. आता इथून आपण प्रत्येक डिसीजच्या बाबतीत मुलांनो पहिल्यांदा सायन्स आणि सिम्पटम, त्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण हा रोग निर्माण करतो, त्यानंतर त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन तो कशा पद्धतीनं पुढं ट्रान्समिट होतो पसरतो, आणि नेक्स्ट त्याचं प्रिव्हेन्शन आणि मग त्याचं प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. म्हणजे या मुद्द्याद्वारे म्हणजे या पॉईंट्सद्वारे काय करायचं आहे आपल्याला, हे पॉईंट्सद्वारे आपण डिस्कस करायचं. तुमच्या पुस्तकात अतिशय चांगल्या नोट्स आहेत, वेगळ्या नोट्स काढायची गरज नाही, कारण इथं खूप सुंदर पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत. वेगळ्या काही नोट्स काढायची गरज नाही आहे. ठीक आहे ना. अमिबायासिस इज ऑल्सो नोन ॲज अ अमिबिक डिसेंट्री. देन इट इज कॉमन इन्फेक्शन ऑफ ह्युमन गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. मुलांना हा कॉमन डिसीज आहे आणि हा कुठं दिसून येतो आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये दिसून येतो. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट मीन्स बघा सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. गॅस्ट्रो हा शब्द जे आहे मुलांनो ते आपल्या हे काय आहे स्टमक. स्टमक म्हणजे गॅस्ट्रिक हा शब्द गॅस्ट्रो, आणि त्याच्या पुढे इंटेस्टाईन आहे ना आपली, म्हणजे ह्या ट्रॅकमध्ये याचं इन्फेक्शन असतं. स्टमक आणि हे इंटेस्टाईन म्हणजे इथून हा इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे ना ह्या सगळा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट, आणि या पार्टमध्ये याचं इन्फेक्शन आहे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. या संपूर्ण पार्टमध्ये याचं इन्फेक्शन असतं गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. देन which affects 15% population of India. भारतामध्ये जवळजवळ 15% लोकसंख्या मुलांनो कशानं ग्रस्त असते, ह्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल इन्फेक्शनला. म्हणजे आज आपण 100 कोटी ओलांडून तर गेलेलं आहे, 130 कोटी जनता आपल्या भारतामध्ये आहे, तर त्याच्या 15% लोकांना मुलांनो हा रोग असतोच असतो. म्हणजे हे दूषित पाण्यामुळं हा अमिबा आपल्या डायरेक्ट पोटात जातो आणि हा तिथं काय करतो, हा मग डिसीज कॉज करतो अमिबायासिस. अमिबायासिस इज कॉज्ड बाय अ प्रोटिस्ट. बघा मुलांनो ह्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम म्हणजे ह्या अमिबायासिसचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम एक प्रोटिस्ट आहे. म्हणून हे सगळे पॉइंट्स तुम्ही असे लिहून ठेवायचे. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम, ह्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण आहे, हा एक प्रोटिस्ट आहे. एक तुम्हाला माहिती आहे ना फायलम प्रोटिस्टा म्हणजे एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि त्या ऑर्गॅनिझमचं नाव आहे, आता तुम्ही अमिबा आपण नेहमी म्हणतो होय ना, पण त्याचं बायोलॉजिकल सायंटिफिक नेम काय आहे, इंटामिबा हिस्टोलिटिका. काय नाव आहे ह्याचं, इंटामिबा. इंटामिबा इंटामिबा हिस्टोलिटिका. इंटामिबा हिस्टोलिटिका हे त्याचं काय आहे बायोलॉजिकल नेम आहे, म्हणजे सायंटिफिक नेम आहे इंटामिबा हिस्टोलिटिका. देन साइन्स अँड सिम्पटम्स. Signs and symptoms of this amoebiasis. What is this signs and symptoms? बघा खूप सुंदर नोट्स तुमच्या पुस्तकात ऑलरेडी आहेत. पहिलं सिम्पटम काय बघा, डायरिया, अतिसार म्हणजे जुलाब लागतात, पाण्यासारखं जुलाब होतं. फ्लॅटुलन्स. फ्लॅटुलन्स म्हणजे काय बघा मुलांनो, सतत जुलाब झाल्यामुळं शरीरातली ताकद एकदम कमी येते होय काही नाही. काही वेळेला
पूर्ण शरीरातलं पाणीच त्या जुलाबाद्वारे शरीरातनं बाहेर गेलेलं असतं आणि त्याला म्हणायचं फ्लॅटुलन्स. ताकद एकदम काय होते, कमी होते. अशक्तपणा. स्टूल विथ म्युकस. स्टूल म्हणजे विष्ठा, जी मल जे बाहेर जातं की नाही ते स्टूल. विथ म्युकस म्हणजे आतलं जे काही वॉलला चिकटलेलं म्युकस असतं ते म्युकस पण त्या स्टूलमधनं बाहेर पडायला लागतं. अँड ॲबडॉमिनल पेन्स, क्रॅम्प्स आर कॉमन. आणि ह्या स्टूल बरोबर जे म्युकस बाहेर जातं आणि शिवाय ॲबडॉमिनल पेन्स म्हणजे पोटामध्ये खूप वेदना होतात, दुखायला लागतं. विथ क्रॅम्प्स. क्रॅम्प्स म्हणजे मुरडा येतो. लहान मुलं मुरडाला की जास्त रडतात बघा. मुरडा येणे म्हणजे कळ येणे, क्रॅम्प्स त्यालाच म्हणतात. कळलं का, क्रॅम्प्स. पासिंग ऑफ ब्लड विथ स्टूल इज कॉमन इन सिव्हिअर केसेस. म्हणजे काही ठिकाणी स्टूलमधून ब्लड पण व्हायला लागतं. म्हणजे हे जे अमिबायासिस झाली की डिसेंट्रीमधून म्हणजे म्हणजे अति प्रमाणात जर हे डिसेंट्री होऊ लागली तर काही वेळेला त्यातनं ब्लड म्हणजे रक्त पण काय होतं, शरीरातून बाहेर पडायला चालू होतं. आणि म्हणून पासिंग ब्लड विथ स्टूल म्हणजे त्या स्टूलमधून हे ब्लड पण बाहेर पडायला लागतं. नेक्स्ट साइन इज अ हिपॅटोमेगॅली. शब्द आला बघा मुलांनो, हिपॅटोमेगॅली. हिपॅटोमेगॅली. हिपॅटोमेगॅली म्हणजे काय बघा, ह्याच्यामध्ये हिपॅटिक सेल्स जे असतात त्याला हिपॅटो म्हणजे हे लिव्हरमध्ये, आणि मेगाली म्हणजेच काय होतं, लिव्हरला सूज येते म्हणजे त्याचा आकार काय होतो, वाढतो. आणि त्यामुळे त्याला म्हणायचं हिपॅटोमेगॅली. ह्याच्यामुळे लिव्हरचा आकार वाढतो, सूज आल्यासारखं लिव्हर दिसायला लागतं. ऑकर्स इफ पॅरासाइट इंटर्स इन द लिव्हर. म्हणजे जो पॅरासाइट आहे ना अमिबा, तो अमिबा जर लिव्हरमध्ये गेला, यकृतामध्ये गेला, आपल्या राईट साईडला लिव्हर, तर यकृतामध्ये गेला तर हिपॅटोमेगॅली म्हणजे यकृताला सूज येते. लिव्हर डेव्हलप्स अमिबिक लिव्हर ॲब्सिस अकंपनीड विथ फीवर अँड पेन इन राईट ॲबडॉमिन. आता लिव्हरमध्ये बघा, लिव्हरला अगोदरच सूज आलेली असते, त्याच्यामध्ये अमिबा गेल्यामुळं लिव्हर डेव्हलप्स ॲब्सिस अमिबिक लिव्हर म्हणजे त्यावेळेला लिव्हरला इन्फेक्शन झाल्यामुळे लिव्हरमध्ये अमिबा सगळीकडे काय झालेला असतो, पसरलेला असतो. आणि त्यामुळं लिव्हरचा आहे काय होतं, ॲब्सिस तयार होतं. ॲब्सिस म्हणजे जसं पस तयार होतो बघा, तसं ते लिव्हरमध्ये ॲब्सिस तयार होतं. आणि त्याचा परिणाम अकंपनीड विथ फीवर, भरपूर ताप येतो. आणि त्याच्याशिवाय पेन म्हणजे वेदना, आपल्या राईट साईडला काय होतं, पोटात दुखायला चालू होतं. म्हणजे राईट साईडला दुखायला लागलं की काही वेळेला हे लिव्हरला आलेल्या सूजमुळं ताप पण येतो आणि वेदना पण चालू होतात. नेक्स्ट साइन इज अ सायन्स. त्याच्यानंतर आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. ॲक्च्युली हा अमिबा कसा ट्रान्समिट होतो, मोड ऑफ ट्रान्समिशन. नेक्स्ट पॉइंट, मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे हा शरीरामध्ये कसा प्रवेश करतो. म्हणजे हा अमिबा तो पाण्यामध्ये असणार आहे, ॲक्वॅटिक आहे तो, मग तो हा ह्युमन बॉडीमध्ये कसा प्रवेश करतो, म्हणजे कसा तो ट्रान्समिट होतो आणि कशी त्याची संख्या वाढते हे आपण मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये बघणार आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन इन दिस फिको ओरल रूट. फिको ओरल रूट म्हणजे हा फिकल मॅटरमध्ये म्हणजे विष्ठेतनं तर हा बाहेर पडतोच आहे, आणि तीच विष्ठा म्हणजे घाणेरडं दूषित घटक जर डायरेक्ट आपण तेच हातानं आपण जेवण केलं, त्याच हाताने जर आपण कुठलाही पदार्थ तोंडामधून ओरली म्हणजे तोंडाद्वारे घेतला शरीरामध्ये, तर या मार्गाने हा अमिबा काय होतो, शरीरामध्ये प्रवेश करतो. याला फिको ओरल रूट म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे इटिंग विथ डर्टी हँड्स. आत्ताच मी सांगितलं, घाणेरड्या हातानं जेवलं, कुठलाही पदार्थ खाल्ला, मातीत पडलेला कुठलाही पदार्थ उचलून खाल्ला, लहान मुलांना सवय असते अशी, तर त्या डर्टी हँडमुळं पण काय होतं, अमिबायासिस होतं. आणि नेक्स्ट कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. कंटामिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजेच कंटामिनेटेड म्हणजे भेसळयुक्त, दूषित.
दूषित अन्न आणि पाण्यातून हा अमिबा इझिली आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. पण अजून एक पॉईंट राहिला मुलांनो, तो म्हणजे हा लाईफ सायकल ऑफ एंटामिबा हिस्टोलिटिका. म्हणजे ह्या अमिबाची लाईफ सायकल कशी आहे ना. अमिबा त्याची संख्या कशी वाढवतो, त्याची लाईफ सायकल काय आहे, याच्यासाठी तुम्ही केअरफुली फिगर नंबर 10.6 ऑब्झर्व करा. फिगर नंबर 10.6 पेज नंबर 230. You observe carefully the Entamoeba histolytica life cycle. Here in this figure, first outermost covering of this Entamoeba histolytica. आता त्याच्यामध्ये बघा तुम्ही ट्रोपोझॉइटची फिगर बघा. ट्रोपोझॉइट फिगर मध्ये बघा सगळ्यात मोठा आकार आहे बघा, दिसतोय काय खाली ट्रोपोझॉइट स्टेज दिसते का. त्या ट्रोपोझॉइट मध्ये आतमध्ये काय काय घटक आहेत बघा. फूड व्हॅक्यूल आहेत काय. आता हा अमिबा जेव्हा मानवी शरीरामध्ये येतो, ऍक्च्युली त्याचा युनिसेल्युलर वन सेल्ड काय तो जो आहे वन सेल्ड युनिसेल्युलर आहे, पण तरी सुद्धा त्याच्या शरीरात आतमध्ये फूड व्हॅक्यूल असतं आणि त्याच्यामध्ये तो आपलं फूड साठवून ठेवतो. देन आरबीसी, इंजेस्टेड आरबीसी. आता त्यांना आत आल्यानंतर आपल्या शरीरातले जे आरबीसी रेड ब्लड सेल्स इंजेस्ट केलेले असतात, गिळलेले असतात, ते पण त्याच्यामध्ये दिसत आहेत बघा, इंजेस्टेड आरबीसीज. यू काइंडली ऑब्झर्व दिस डायग्राम. देन न्यूक्लियस इज ऑल्सो प्रेझेंट. इंडोझोम दिसतोय काय. इंडोप्लाझम आतलं जे आहे मटेरियल सायटोप्लाझम सारखं इथे इंडोप्लाझम आहे आणि त्याच्या बाहेर आहे सुडोपोडियम आहे का. सुडोपोडियम आणि सुडोपोडिया म्हणजे तुम्हाला माहिती आहे अमिबाला काय खरे पाय नसतात, सुडो म्हणजे खोटे खोटे पाय असतात. आणि लास्ट आउटरमोस्ट कव्हरिंग इज इक्टोप्लाझम. दिसला काय इक्टोप्लाझम. ह्या ट्रोपोझॉइट ही स्टेज त्याची ट्रोपोझॉइट म्हणायची. ह्या पिरियडमध्ये एका अमिबामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहेत बघा मुलांना. त्याच्यामध्ये न्यूक्लियस दिसतोय, फूड व्हॅक्युअल दिसत आहेत, इंजेस्टेड आरबीसी दिसत आहेत आणि काय दिसत आहे इंडोझोम दिसत आहेत, आणखीन इंडोप्लाझम आहे होय ना. आता बरोबर ह्या ट्रोपोझॉइट स्टेज नंतर त्याचं बरोबर बायनरी फ्युजन होतं. बायनरी म्हणजे आता माहिती आहे अमिबा युनिसेल्युलर आहे होय ना. मग युनिसेल्युलर असल्यामुळं त्याचं काय होणार आहे, मध्ये त्याचा आकार वाढणार आहे, इलॉंगेट होणार आहे आणि मध्ये इलॉंगेट झाला की त्या मधूनच त्याला एक कॉन्स्ट्रिक्शन तयार होणार आहे आणि त्या कॉन्स्ट्रिक्शन पार्टमधून तो कट होणार आहे होय काही नाही. ती दिसते का तुम्हाला. इलॉंगेट झालाय तो आणि मध्ये त्याचा पार्ट जो आहे तो अरुंद झाला एकदम आणि तिथून तो आता कट होणार आहे. देन आफ्टर बायनरी फ्युजन म्हणजे एकाचे आता दोन तयार झाले, दोन तयार होणार आहेत अमिबा. म्हणजे आता त्याचे काय होणार आहेत, दोन वेगवेगळे काय होणार आहेत डॉटर सेल्स तयार होणार आहेत. आता तिथून तो कट झाला म्हणजे त्याचे दोन सेल्स तयार झाले तर आता पुढं त्या एका सेलचं सिस्ट तयार होतं. सिस्ट म्हणजे गाठीसारखा भाग. तुम्ही अमिबामधलं मल्टिपल फ्युजन डोळ्यासमोर आणा, 10वीत शिकलाय तुम्ही मल्टिपल फ्युजन. एकाच सिस्टमध्ये आतमध्ये भरपूर त्याच्या अमिबाचे काय होतात पिलावळ असतात बघा. न्यूक्लियसचं मल्टी डिव्हिजन, मल्टी म्हणजे अनेक डिव्हिजन होतात. त्यातलं वरती बघा त्याला बाहेरून एक कव्हर आलंय की नाही, ते सगळे काय सिस्ट म्हणायचे त्याला. म्हणजे गाठीसारखा भाग आहे, बाहेरून जे कव्हरिंग आलंय ते सिस्ट. इन दिस आतमध्ये तुम्हाला जे गोल गोल भाग दिसतात की नाही ते सगळे छोटे छोटे अमिब्युली आहेत. ते अमिब्युली म्हणजे काय, अमिबाचे आता छोटे 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 काय होणार आहेत, आतमध्ये बारीक काय होणार आहेत. आता पुढं ते जे पिलावळ तयार होणार आहे त्याला अमिब्युली म्हणायचं. अमिब्युली. आता त्याला काय म्हटलंय बघा, प्रीसिस्टिक फॉर्म. ही सिस्टची पहिली अवस्था आहे. आता त्याच्या पुढच्या फिगरमध्ये बघा थोडासा आकार वाढलेला आहे सिस्टचा, वाढलाय की नाही. आणि त्यामध्ये सिस्ट म्हणजे ही एक प्रकारची सेलच आहे मुलांना, अमिबाची ही सेल आहे. आणि त्याच्या आतमध्ये क्रोमॅटिड बॉडीज आहेत काय. आता क्रोमॅटिड बॉडीज तयार झाल्यात त्याच्यात. क्रोमॅटिड बॉडीज म्हणजे हे एक प्रकारचे कलर्ड बॉडीज आहेत, कळलं का. क्रोमॅटिड बॉडीज त्याच्यामध्ये क्रोमॅटिड बॉडीज हे एक तर ते
न्यूक्लिअर बॉडीज पण म्हणू शकतो आपण, त्याच्यात क्रोमॅटिन मटेरियल असणार आहे. नेक्स्ट आता त्या सिस्टचं रूपांतर बाय न्यूक्लिएट सिस्टमध्ये झालंय. बाय न्यूक्लिएट म्हणजे आता तिथं न्यूक्लियस 2 तयार झाले, ते बाय न्यूक्लिएट सिस्ट म्हणायचं. बाय न्यूक्लिएट सिस्ट इज अगेन कन्वर्टेड इनटू लार्ज वन इज अ क्वाड्रीन्यूक्लिएट सिस्टम. क्वाड्रीन्यूक्लिएट म्हणजे काय, आता इथं एकूण 4 न्यूक्लियस आहे. काय दिसतंय तुम्हाला, 4 न्यूक्लियसचं ते सिस्ट आहे, गाठच आहे ती, पण ते 4 न्यूक्लियस. त्याच्यामध्ये बघा अजून काय तुम्हाला दिसतंय, ग्लायकोजन व्हॅक्युअल्स तयार झालेले आहेत. व्हॅक्युअल्स वेस्ट मटेरियल स्टोअर करण्यासाठी. नेक्स्ट आफ्टर क्वाड्रीन्यूक्लिएट सिस्ट इट अगेन कन्वर्टेड इनटू सिस्ट वॉल. आता त्यामध्ये जर तुम्ही बघितलं मुलांनो, त्या सिस्ट वॉल मधून हळूहळू एक्स सिस्टमेंट चाललेला आहे. म्हणजे एका बाजूनं आतलं जे मटेरियल आहे ते बाहेर पडू लागलेलं आहे, होय की नाही. एक्स सिस्टमेंट म्हणजे एका बाजूला ते ब्रेक होऊन त्यातलं आतलं जे काय इंडोप्लाझम होतं ते बाहेर पडू लागलेलं आहे ना. हां, त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन आहे मेटासिस्टिक अमिबा. मेटासिस्टिक अमिबा नंतर हळूहळू त्याचं काय होतंय, सेल डिव्हिजन होतंय. सेल डिव्हिजन झाल्यानंतर डिव्हिजन असेक्शुअल रिप्रोडक्शननं आतमध्ये मुलांनो सेल डिव्हिजन झालं की तुम्हाला माहित आहे, एका न्यूक्लियसचे 2, 2चे 4 असे आत जेवढे न्यूक्लियस आहेत त्याचं मल्टिपल डिव्हिजन होतं. मल्टिपल म्हणजे अनेक विभाजन होते, आणि अनेक विभाजन झाल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये जर तुम्ही शेवटचं बघा फिगर बघितला, अमिबिवली नाव दिले बघा. अमिबिवली म्हणजे आपण कसं आपल्या आई वडिलांचे आपण म्हणतो ना चिल्ड्रन्स, तसं इथं काय ते चिल्ड्रन आहेत त्या अमिबाचे. म्हणजे कोण आहेत, अमिबिवली. कळालं काही नाही. म्हणजे आता तुम्ही जसं मुले म्हणजे तसं इथं काय हे अमिबाचे हे काय अमिबिवली तयार झाले. किती तयार झाले बघा, असंख्यात असे तयार होतात. म्हणजे त्याचा प्रोडक्शन रेट जास्त आहे. कळालं का, हे युनिसेल्युलर आहेत आणि याच पद्धतीने याचं मल्टिपल फ्युजन होतं. या पद्धतीने याची संख्या काय होते, वाढत जाते. आणि म्हणून हे अमिबाचं लाईफ सायकल हे या पद्धतीनं इथं दाखवलेलं आहे. नेक्स्ट पार्ट इज अ मोड ऑफ ट्रान्समिशन. हा मोड ऑफ ट्रान्समिशन आपण डिस्कस केलेलंच आहे. यानंतरचा भाग काय आहे सांगा, डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस निदान. डायग्नोसिस ऑफ अमिबायासिस म्हणजे अमिबायासिसचं डायग्नोसिस इज मेड थ्रू मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल सॅम्पल. म्हणजे याच्यासाठी जर डिसेंट्री लागली आणि सततच ती होत असेल तर पहिल्यांदा काय केलं जातं, स्टूलचं सॅम्पल कलेक्ट केलं जातं आणि त्याचं लॅबमध्ये मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन केलं जातं. म्हणजे विष्ठा घेतली जाते आणि मग त्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं आणि त्यामध्ये नक्की काय म्हणजे कोणता पॅथोजन आहे हे शोधून काढलं जातं. नेक्स्ट अमिबायासिस इज ट्रीटेड बाय द यूज ऑफ. आता अमिबायासिसवर ट्रीटमेंट म्हणून 2 इथं काय केलेत औषधांची नावं दिलेली आहेत. काय बघा ते नावं, मेट्रोनायडाझॉल अँड टिनिडॅझॉल. हे दोन्ही काय आहेत, त्याच्यावरती ट्रीटमेंटसाठी औषधं वापरली जातात. विच कॅन डिस्ट्रॉय एंटामिबा हिस्टोलिटिका. शॉर्टमध्ये हिस्टोलिटिका असं लिहिलं जातं. इन द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ॲज वेल ॲज अदर टिश्यूज. म्हणजे आपल्या डायजेस्टिव्ह अन्न पचन संस्थेमध्ये जर हा असेल तर ही दोन्ही औषधं वापरली जातात. कुठली मेट्रोनायडाझॉल आणि टिनिडॅझॉल. हे दोन्ही औषधं एंटामिबा हिस्टोलिटिकाला डिस्ट्रॉय करतात, नष्ट करतात. देन नेक्स्ट लास्ट पॉइंट ऑफ दिस प्रिव्हेन्शन. आपल्याला ह्याच्यावरती निदान कसं करायचं म्हणजे प्रतिबंध कसा करायचा, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. म्हणजे आपल्याला हा अमिबायासिस थांबवायचा आहे. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. देअरफॉर फर्स्ट प्रिव्हेन्शन इज, मुलांनो प्रतिबंध हाच उपाय मगाशीच आपण डिस्कस केले. फर्स्ट प्रिव्हेन्शन इज
वॉश हँड्स विथ हॉट वॉटर अँड सोप आफ्टर युझिंग टॉयलेट्स अँड चेंजिंग बेबीज डायपर. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे आपण टॉयलेटला जाऊन आल्यानंतर आपले हात पाय स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत आणि बेबीचे डायपर बदलल्यानंतर सुद्धा काय की आपले हात हे स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत. नेक्स्ट, आता तुम्ही बघताय दूषित पाण्यामुळे सुद्धा हे होत आहे. म्हणजे तुम्ही बाहेरचं जे अन्नपदार्थ खाताय, मग तो पाणीपुरी असेल, काही जे बाहेरचं असतं ज्याच्यामध्ये पाण्याचा समावेश आहे, मग ते पाणी कसलं वापरलेलं असतं ते तुम्हाला माहीत नसतं. म्हणून काय म्हटलंय बघा की बाहेरचं खाणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं टाळलं पाहिजे. पुढं ड्रिंक बॉइल्ड वॉटर. पिण्याचं जे पाणी आहे ते नेहमी कसं असायला पाहिजे? बॉइल्ड असायला पाहिजे. अदरवाईज वॉटर मस्ट बी क्लोरिनेटेड अँड फिल्टर्ड. किंवा आपण जे पाणी पितो ते कसं असायला पाहिजे? क्लोरिनेटेड म्हणजे क्लोरीनची ट्रीटमेंट केलेली असायला पाहिजे. क्लोरीन पाण्यातनं फिरवलं की त्यातलं सगळं निर्जंतुकीकरण होतं. शिवाय फिल्टर्ड असायला पाहिजे, शोषलेलं गाळलेलं असायला पाहिजे. अवॉइड इटिंग अनहायजेनिक फूड. मी आत्ताच बोलले ना तुम्हाला, अनहायजेनिक म्हणजे असुरक्षित असलेलं अन्नपदार्थ, कधीही उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत. व्हेजिटेबल्स मस्ट बी प्रॉपरली वॉशड अँड कुकड. पालेभाज्या खाताना नेहमी त्या कशा असायला पाहिजेत? स्वच्छ धुतलेल्या असायला पाहिजेत आणि शिवाय त्या शिजवलेल्या असल्या पाहिजेत. प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटीज इन्क्लुडिंग सिवेज डिस्पोजल हेल्प. सिवेज डिस्पोजल म्हणजे जे कचरा असतो घरामध्ये साचलेला, कचऱ्याचं नेहमी म्हणजे आपण म्हणूया की कचरा व्यवस्थापन हे व्यवस्थितच असलं पाहिजे. म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन विल्हेवाट जी आहे ती व्यवस्थित लावली तर कुठलाच रोग पसरू शकत नाही. ठीक आहे, थांबूया.